24,000 चौरस मीटर जमीन 1989 ला राज्य सरकारने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दिली, मंगेशकर फाउंडेशनला दिली. वर्षाला 1 रुपया भाड्यावर 99 वर्षाच्या करारावर. त्या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य माणसाला किती त्या ठिकाणी उपचार मिळतात, गोरगरिबांच्या वैद्यकीय उपचारासाठी ते हॉस्पिटल निर्माण झालंय. तुम्हाला माहिती नसेल, एकच जागा दिलेली नाही. आता काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने 2024-25 याच वर्षात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या पाठीमागे नदी पात्राच्या लगत अजून नाही म्हटलं तरी 700 चौरस मीटर जमीन शासनाने 1 रुपया प्रतिवर्ष भाड्यानुसार अजून दिलेले आहे. पण सर्वसामान्य माणसाचे उपचार तिथं मोफत होतात का? पैशाशिवाय तिथं ऍडमिशन मिळत नाही. महिन्याला कमीत कमी ढिगाणी लोक अशीच जात असते, कल्पना नाही करू शकत. ज्याची चर्चा होते त्याच्यावर आपण बोलतो, ज्यांच्या चर्चाच होत नाहीत त्यांच्याविषयी कोण बोलणार. पण अशा धर्मदाय हॉस्पिटलला सरकार किती खैरातीनं जमीन वाटतं त्याचं उत्तम उदाहरण आहे मागची जमीन जी आता नव्याने मिळते नदीपात्राची. खरंच ती त्यांनी घेतली पाहिजे का? आणि लोकांना जर उपचार नाही देऊन ह्यांचे टोले जंग हॉस्पिटल उभे राहणार असतील, फक्त श्रीमंताचं हित बघणार असतील, पुणेकर आणि महाराष्ट्रातली जनता गप्प बसणार का? हा माझा प्रश्न आहे.